गाईज, दिस इज दी 5th ऑफ नोव्हेंबर आणि आत्ता वाजले आहेत तर आता वाजले आहेत माईक कॅरी नाही केलं ना की हा एक मोठा सीन असतो. तर आता वाजले आहेत सकाळचे 7 आणि आम्ही निघणार होतो 6 वाजता, बट वी आर ॲज युजल लेट. तर आम्ही आता जात आहोत वृंदावनला मेजर प्लेसेस कवर करायला, जसं की निधिवन, इस्कॉन. काल गेलो होतो इस्कॉन बट क्लोज होतं. इकडे मोस्टली सगळे मंदिरं 11 वाजतेपासून ते 11 वाजता बंद होतात आणि नंतर 4 वाजताच ओपन होतात. तर आता 7 वाजलेत आणि आम्हाला मोस्टली सगळे मेजर प्लेसेस आज कवर करायचेच आहेत, कारण की आम्ही आज संध्याकाळी थोडं राहिलेलं मथुरा एक्सप्लोर करणार आहोत आणि उद्या तर आम्ही निघणार आहोत. तर उद्या आम्ही दिल्लीला जाणार आहोत. तर बाय रोड बरसाना आहे, तर आम्ही बरसानाचे प्लेसेस तेव्हा कवर करणार आहोत. त्यानंतर उद्या दिल्लीला चेक इन आहे. आफ्टर दॅट 7thला रात्री आमची ट्रेन आहे. तर बघूया आजचा दिवस कसा जातो. आय कीप यू अपडेटेड. कुंज गली में, शिवा कुंज में, प्रेम गली में, श्रृंगार बट पे, चीर बट पे, केशी बट पे, जीवन जी में. नहीं मैंने लगाया. सरक ना ग. अभी क्या देना? हमने क्या क्या देना? 100 दे दो, 50 दे दो, 500 दे दो. हाँ राधे राधे लगाने का. आपकी इच्छा है, जो इच्छा है मनमानी हमारी. यार दीदी खुश रहे. जाओ जय श्री राधे. राधे राधे.
निधिवन ही जागा अशी आहे जिथे राधाकृष्ण रोज रात्री आफ्टर 12 येतात आणि ही जी तुम्हाला माझ्या मागे झाडं दिसत आहेत ही रात्री गोपिकांमध्ये कन्वर्ट होतात आणि इकडे राधाकृष्ण आणि त्यांच्या गोपिका रोज रात्री रासलीला करतात. निधिवन ही एक अशी जागा आहे इकडे अजूनही श्रीकृष्ण आणि राधा यांचा साक्षात्कार आहे. ही जागा अजूनही त्यांच्या तेवढीच क्लोज टू हार्ट आहेत म्हणून ते रोज रात्री या जागी भेट देतात. इकडे एक रंगमहल म्हणून आहे. तिकडे लोक जेव्हा दर्शनासाठी येतात तेव्हा हार फुलं न आणता शृंगाराचं मेकअपचं सामान घेऊन येतात राधाजींसाठी. त्या रंगमहलमध्ये जो बेड असतो त्या बेडवरती सगळे फुलं वगैरे जे टाकलेले असतात ना त्यांच्यासाठी ते सकाळी उठून बघतात तेव्हा पूर्ण विस्कटलेला बेड असतो आणि ते पण त्यांच्यासोबत एक तांब्यात त्यांच्यासाठी तिकडे बेडच्या जवळच एक तांब्या ग्लास ठेवलेला असतो पाण्याचा. तो सुद्धा रोज सकाळी ओपन करतात तेव्हा रिकामा असतो. या कुंडामधून जेव्हा गोपिकांना तहान लागलेली असते तेव्हा श्रीकृष्णाने बासरीने पाणी काढलेलं असतं. मधून मला काय मिळालं? प्रसादाचा डब्बा. सो लकी आय एम. जे लोक रात्री सिक्रेटली रासलीला बघायला येतात, राधाजी आणि श्रीकृष्ण यांची प्रायव्हेट लाईफ बघायला येतात, ते ऑन द स्पॉट मरण पावतात आणि या त्यांच्या समाध्या इकडे बांधलेल्या आहेत. गोपिका यमुना नदीमध्ये स्नान करायला यायच्या तेव्हा कृष्ण त्यांचे वस्त्र घेऊन इथे चढायचे. लपायचं इथे? लपायचं नाही इथे. गाईज मी आता जिथे आहे हे आहे कदम वृक्ष. इकडे कृष्ण गोपिकांचे कपडे चोरून लपायचा. किती क्यूट. यहाँ पर कैसे है वो? ये जब वो हो रहा है ना, क्या महाराज के दर्शन कर रहे हैं ना कृष्ण भगवान, तो बिन ने अपना मुकुट उतार के पहना दिया. अच्छा. तो देखो ये मुकुट है, ये मोर पंख. अच्छा. ओके.
गोवर्धन पर्वतमध्ये, जिकडे श्रीकृष्णाने करंगळीवरती हा पूर्ण पर्वत उचलला होता. हे पहा बाळकृष्णाचे पायाचे ठसे. आता वाजले आहेत, किती वाजलेत ग आता? 5:30 वाजलेत. आम्ही आजचा दिवस अजिबात वेस्ट न करता आम्ही दिवसभरचं साईटसीइंग मंदिर विजिट करतोय. वृंदावनमध्ये आम्ही मेजर प्लेसेस कव्हर केले आजचे, जसं की निधिवन, त्यानंतर इस्कॉन. काल इस्कॉन बंद होतं. त्यानंतर सकाळी गेलो आम्ही केशी घाट, खूप सुंदर होतं आणि आम्ही खूप फ्रेश होतो, त्यामुळे ना आम्हाला तिकडे खूप मजा आली. आणि आत्ता आम्ही आहोत बरसानामध्ये. आम्ही आज बरसाना नव्हतं ठेवलं, आम्ही उद्या ठेवलेलं. आम्ही भरपूर जास्त दमलेलो आहोत. हिचा चेहरा बघा, खूप दमलेलो आहोत आम्ही. तर आता आम्हाला अजून नंदगाव वगैरे पण करायचं आहे, बट ते आता शक्य नाही आहे कारण इकडे आता अंधार पडायला लागलाय. 5-5:15 वाजताच इकडे अंधार पडतो. तर बघूयात आता हॉटेलवरच जाऊ आणि उद्या आणि परवाचा असे 2 दिवस आमच्याकडे आहेत. गाईज, वी आर ॲट कीर्ती मंदिर बरसाना आणि हे सेम टू सेम प्रेम मंदिर वृंदावन सारखं बनवलंय. आय मीन लुक ॲट द इंटिरियर. सगळं लाईट्स पासून सगळं सेम आहे.